नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आजच्या विचारे मना तुझे शोधून पाहे या संकल्पनेद्वारे पाहणार आहोत देव ही संकल्पना. मंडळी, प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये अनेक देवदेवतांच्या संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. संस्कृतीमध्ये इतक्या देवदेवता निर्माण करण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न निर्माण होणं अत्यंत स्वाभाविक आहे. या प्रश्नाची उकल म्हणजे प्रथमतः देव ही संकल्पना कोणाला लावली जाते ते तपासावं लागतं. अतिप्राचीन काळी अशा वेदकालीन वाङ्मयात देव या संकल्पनेचा सर्वात प्रथम उल्लेख आढळतो. देवो दानाद्वा दीपदानाद्वा दोतदानाद्वा द्युतास्थानो भवती तिवा. म्हणजेच भक्त मागेल ते देणारा म्हणजे दान, प्रकाश देणारा दीपनाथ, स्वतः प्रकाशमान असणारा द्योतनाथ किंवा द्युलोकात म्हणजे स्वर्गात राहणारा असा जो, त्याला देव ही संकल्पना आहे. ही व्याख्या केलेली असून ती वेदांना मान्य आहे. म्हणजेच स्वर्गात राहणारे, स्वतः स्वयंप्रकाशित असून जगाला प्रकाश देणारे आणि कल्पद्रुमाप्रमाणे भक्त मनोरथ पूर्ण करणारे ते देव. त्याप्रमाणे अत्यंत यथार्थ अशी वैदिकांची देव अशी कल्पना आहे. या संकल्पनेनुसार मानवाला उपयुक्त ठरणाऱ्या शक्तींची निरनिराळ्या रूपातील आराधना वेदकालीन वाङ्मयात आढळते. इंद्र, ब्रह्मणस्पती, वरुण, रुद्र यासारख्या अनेक देवतांची आराधना त्या काळामध्ये केली जात होती. ही आराधना ऋषीमुनींनी केलेली आहे. तरी त्यामुळे सर्व निराळे आणि स्वतंत्र देव आहेत असं मात्र नव्हे. सूक्ष्म दृष्टीने बघितल्यास वेदांमध्ये सुद्धा एक ऐश्वरवादच गर्भित आहे हे समजून येतं. ऋग्वेदात याबाबत स्पष्ट उल्लेख केलेला आहे. अर्थात हा जो परब्रह्मस्वरूपी तेजस्वी सूर्यनारायण आहे त्यालाच कोणी ऐश्वर्य संपन्न इंद्र म्हणतात, कोणी मरणापासून तारण करणारा मित्र म्हणतात, कोणी पापापासून मुक्त करणारा वरुण म्हणतात आणि त्यालाच कोणी चलनादी गुणवैशिष्ट्य असा अग्नीसुद्धा म्हणतात. म्हणजेच एकाच संकल्पनेला वेगवेगळ्या नावानेही वैदिक काळात या देवांची पूजा आराधना करण्यात आली. हीच गोष्ट इतरत्र एकम संतम बहुधा कल्पयंती अशी पुन्हा केलेली दिसते. एकाच ईश्वराची अनेक रूपं कशी असू शकतात, तर व्यवहारातील काही उदाहरणे पाहू. आता पहा, आपल्याला असं लक्षात येतं की सूर्य हा एकच आहे आणि त्याचा प्रकाश पांढरा शुभ्र आहे. असं असूनही सूर्यापासून निघणाऱ्या किरणांचे मात्र लाल, पिवळा, हिरवा, निळा असे 7 विविध रंग आहेत. त्यात 7ही रंगांच्या मिश्रणाने एक पांढरा शुभ्र प्रकाश आविर्भूत होतो. विशिष्ट रंग असलेल्या एखाद्या रंगकिरणाचं स्वतंत्र वर्णन केलं तरी रंगवैशिष्ट्यामुळे ते किरण सूर्यापासून निराळा आणि स्वतंत्र आहेत असं मानणं चूक नाही. त्याचप्रमाणे एकच मनुष्य त्याच्या मुलाच्या दृष्टीने पिता, शिष्याच्या दृष्टीने गुरु, प्रजेच्या दृष्टीने राजा, म्हणजे एकच व्यक्ती असली तरी बघणाऱ्यांच्या दृष्टिकोनाप्रमाणे त्यांची रूपं बदलत राहतात. अगदी त्याचप्रमाणे वेगवेगळी नावं घेऊन आपण वेगवेगळ्या देवांची आळवणी करणे हे करत असलो तरी सर्व वस्तुतः एकाच परब्रह्माची निरनिराळी रूपं आहेत. एकमेवाद्वितीय परब्रह्मतत्व जेव्हा उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारी 3 रूपं धारण करतात तेव्हा त्याच तत्त्वाने अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, महेश या संज्ञा आपण त्यांना देतो.
संज्ञा कोणतीही असो, नाम कोणतंही असो, मूळ ब्रह्मशक्ती आणि देवदेवतांच्या विविध रूपांमध्ये भेद नाही बरं. या सर्व देवता अशा एका मूळ सत्तेत स्थित आहेत, ज्या पलीकडे आणखी कोणतीही शक्ती अस्तित्वात नाही. कठोपनिषद म्हणतं, ज्याप्रमाणे संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला अग्नी हा वेगवेगळ्या आकारांच्या संयोगाने भिन्न भिन्न रूप धारण करतो, त्याप्रमाणे एकच अंतरात्मा निरनिराळे रूप विश्वात धारण करतो. एकाच शक्तीचे हे आविष्कार मानवी मनाला चटकन आकलन होत नाहीत. त्याला कारण त्याच्या मनामध्ये रुजलेली भेदत्वाची कल्पना. जसं काही धान्य द्विदल असतात, म्हणजेच पुढील वृक्षनिर्मितीला कारण असणारा त्याच्या आतील भाग हा 2 दळांचा बनलेला असतो, तसंच मानवाच्या मनातही अहम म्हणजे मी आणि इदम म्हणजे इतर हे भेदाचं द्विदल बीज जन्मोजन्मीच्या संस्कारांमुळे खोलवर रुजलेलं आहे, ज्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा जन्म येत राहतात. सर्व काही एकाच मूळ शक्तीची रूपं असताना परस्परातील भेद आपण मानतो, ती केवळ आपल्याच मनाची कल्पना असते. समुद्रामध्ये लाटा येतात, फेस येतो, बुडबुडे येतात, तरंग येतात, असे नाना प्रकार येत असताना त्यांना फक्त आकारानुरूप नाव देऊन तरंग आला, फेस आला, ही लाट आली असं आपण म्हणतो. वस्तुतः हे सगळं पाणीच आहे. त्या सर्व आकारांमध्ये, प्रकारांमध्ये व्यवहारापुरता स्वीकारलेला भेद व्यवहार्य असला तरी त्यात तत्वतः काही भेद नसतो. मनातील अशा भेदात्मक द्विदल बीजाचा जेव्हा एकत्वाच्या ज्ञानाने नाश होतो, तेव्हा तो मानव आपोआपच देवत्वापर्यंत पोहोचतो. आणि कुठल्याही परमेश्वराची आराधना करा, कुठल्याही देवाला तुम्ही स्मरण करा, तो एकाच भगवंताप्रती पोचतो. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी कोटी रूपे तुझी. अशा या एकच परमात्म्याला वेगवेगळ्या रूपांनी जरी आपण त्याची आराधना केली, तरी शेवटी त्या भगवंतापर्यंत पोचण्याचं भगवत तत्व एकच आहे. आणि म्हणून कुठल्याही परमेश्वराची आराधना केली तरी त्या भगवंतालाच ती पोचणार, केशवालाच पोचणार. म्हणून मंडळी, कुठल्याही परमेश्वराची आराधना मनापासून करा. या मनामध्ये अहम आणि इदम या भावना न ठेवता निस्वार्थीपणाने परमेश्वराची आराधना केलीत तर ती देवापर्यंत पोचतेच. आणि म्हणून आपण या कोटी कोटी रूपे तुझी असणाऱ्या परमेश्वराची आराधना मनापासून करूया. धन्यवाद.